बस ठीक है, नहीं क्या? बिल्कुल ठीक है। ओह क्या हुआ? Are you okay? No, no, hi, hi, no. तर जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं, जर आपण सीट बेल्ट नसेल लावलेला तर घातपात होण्याची चान्सेस वाढतात. त्याचं कारण आहे, मुख्य मार लागतो तो डोक्याला, ज्याने ऑन दी स्पॉट डेथ होते, आणि दुसरं आहे पोटाला, जे की ड्रायव्हरसाठी सर्वात घातक ठरतं. तर सीट बेल्ट या दोन्हीही घातपातांपासून आपल्याला वाचवतं. ते आपल्याला सीटवरून हलू देत नाही आणि सीट अशा प्रकारे बनलेले असतात की जे आपल्याला कमीत कमी नुकसान देतील. त्यानंतर जर सीट बेल्ट लावलेलाच नसेल तर एअरबॅग उघडणार नाहीयेत. हे बघा, एअरबॅग उघडल्यावर कशा पद्धतीने आपलं संरक्षण होतं. तर आपण आताच पाहिलंय की एअरबॅग ह्या किती महत्वाच्या आहेत. पण लक्षात असू द्या, तुम्ही ज्या नॉब मध्ये सीट बेल्टचं बक्कल अडकवता त्याच्यातच सेन्सर असतो एअरबॅगचा. पण जर ते अडकवलेलं नसेल तर एअरबॅग उघडणारच नाही. पण काही माझे मित्र आहेत, ते ऑलरेडी सीट बेल्ट लावून ठेवतात कारण अलार्म वाजतो. तर त्या केसमध्ये काय होईल ते पण बघूया. सीटबेल्ट न लावल्यामुळे बॉडी अतिशय मोकळी असते आणि 320 km/hच्या स्पीडने उघडणाऱ्या एअरबॅगवर आपण डायरेक्ट आदळतो. त्यामुळे 2 वेगवेगळे फटके बसतात आणि अधिक नुकसान होते. तर हे तितकं जीव घेणं होऊ शकतं जर एअरबॅग ओपन झाली आणि सीट बेल्ट नसेल लावलेला. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर आपल्या आणि आपल्या पॅसेंजर्सचा जीव वाचू शकतो. रिअर पॅसेंजर्स म्हणजे जे मागं बसलेले प्रवासी आहेत त्यांना सुद्धाही सीट बेल्ट लावला पाहिजे, कारण की त्यांनाही होणारी हानी ही जीवित हानी असू शकते. त्यामुळे सर्वांनी सीट बेल्ट लावा. गाडी 100च्या स्पीडला आहे, कोणतीही गोष्ट घडू शकते. हा व्हिडिओ बघा ज्याने तुमच्या लक्षात येईल की चूक नसताना कसे अपघात होतात. तर ह्यावरील व्हिडिओमध्ये 4 व्हीलरवाल्याची काहीही चूक नव्हती, पण त्याला अचानक येऊन धडकलेल्या त्या मोठ्या ट्रकमुळे घातपात झालेला आहे. तर असं कधीही होऊ शकतं. हा हायवे आहे, इथं कोणाचीच गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्ही जर सीट बेल्ट लावलेला असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणात हलता आणि तुम्ही एका जागेवर स्थिर राहिल्यामुळे गाडीचा कोणताही पार्ट किंवा गाडी अक्षरशः पलटी जरी झाली तरी तुम्हाला कोणती दुखापत होत नाही. त्याचे बरेच प्रूफ आपल्याकडे आहेत. त्यामुळे सीट बेल्ट लावायचा कंटाळा न केलेलाच परवडेल. तर हा मित्रांनो दुसरा एपिसोड होता ज्यामध्ये आपण समृद्धी महामार्गा रिलेटेड काही मुद्दे डिस्कस केलेले आहेत आणि अजून बरेच व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. या व्हिडिओची संकल्पना होती डॉक्टर पुष्पक दाभाडे यांची आणि आम्हाला सर्वस्वी मदत केली आहे अंजली पाथरे मॅडम, ज्या की RTO आहेत पिंपरी चिंचवडच्या. तर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. अजून काही माहिती लागत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. मी विश्वजित आपली आता रजा घेतो.